नमस्कार भावांनो, मॅडकवाल्यांचा जो आपल्या लक्ष्मण उत्तेकर सर यांनी दिग्दर्शित केलेला छावा रिलीज झाला आणि जवळपास आतापर्यंत 300 कोटी रुपये मिळवले छावा पिक्चरनं. आता सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. सेम याच विषयावरचे, याच धाटणीचे, हेच सगळं असलेलं 2 पिक्चर आले होते ते मराठीमध्ये. शिवरायांचा छावा आणि दुसरं धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा पिक्चर आले होते. आता ते 2 पिक्चर वर्सेस हा छावा पिक्चर, याच्यामध्ये फरक काय? तशी जर स्टोरी जर बघायला गेली, स्टोरी किंवा ॲक्टिंगच्या बाबतीत सगळं तोडीस तोड आहे, सेम आहे. या तिन्ही पिक्चरमध्ये तुम्हाला काहीही फरक बघायला मिळणार नाही. हां, काही जण म्हणतील याच्यामध्ये विकी कौशलची ॲक्टिंग जरा जास्तच चांगली आहे, पण इथं धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे जो चित्रपट होता ज्याच्यामध्ये ठाकूर अनूप सिंग होते, त्यांनी पण तोडीस तोड ॲक्टिंग केली होती. पण असं काय झालं की हे छावानं एवढे पैसे मिळवलं आणि या दोन्हीनं कमी मिळवलं? आता स्टोरी सगळं थीम सगळी सेम आहे, पण एक जो मॅडकवाल्यांचा निर्णय होता, जो लक्ष्मण उत्तेकर यांनी जो घेतला, तो म्हणजे हा चित्रपट त्यांनी हिंदीत प्रदर्शित केला, हिंदीत निर्माण केला. हे दोन्ही पिक्चरसुद्धा जर हिंदीमध्ये असते ना, तर या चित्रपटांनी सुद्धा तितका बक्कळ पैसा मिळवला असता, यात काही वाद नाही आहे. फक्त तुमचं बजेट थोडंसं कमी होतं, त्यामुळं VFXचा जो खर्च होता किंवा CGIचा ह्यो जो खर्च होता ना, तो थोडेसे ॲक्शन सेट्स, सिनेमॅटोग्राफी हे सगळं कमी बजेटचं झालं असतं. पण ते जर पिक्चर हिंदीमध्ये आले असते तर त्यांना पण चांगला प्रतिसाद मिळाला असता. यांनी तो हिंदीमध्ये रिलीज केला आणि त्यांनी बजेट पण चांगलंच लावलं त्याला, त्यामुळे सेट्स वगैरे सगळं जोराचं काम केलं, त्यामुळं तो जगभर प्रदर्शित झाला. जर तो मराठीत प्रदर्शित झाला असता तर डेफिनेटली तो महाराष्ट्रापुरता किंवा मराठी ऑडियन्ससाठीच तेवढा तो मर्यादित राहिला असता. त्यांना तेवढे जास्त ते पैसे मिळवताच आले नसते. हेच एक महत्त्वाचा जो निर्णय ठरला ना, हे जे मराठीत न करता त्यांनी जो हिंदीत केला का नाही, तिथंच याने अर्ध युद्ध जिंकलं आणि राहिलेलं जे अर्ध युद्ध होतं ते त्यांनी पुढं आता 300 कोटीपर्यंत मिळवलेतच. अजून ते 500 कोटी मिळवल, यात काय वाद नाही आहे बघा.